विशेष म्हणजे कांगणे सरांना पण माझी विनंती आहे की तुमच्या जवळ असणारे तुमचे गुरु, तुम्ही यांना गुरु मानतात, तुम्ही म्हणतात की हे आमचे गुरु येतं, हे तुमचे गुरु जर अशा चुका करत असतील तर तुम्हीच त्यांना सांगू शकतात एका जातीकडे तुम्ही याचा सर्वांगीण विचार त्याचा. ओबीसी म्हणजे जे लोक, ओबीसी मध्ये जे लोक आहेत ते गावाच्या बाहेर राहणारे लोक आहेत आणि त्या गावाच्या बाहेर राहणाऱ्या लोकांना मान सन्मान या सर्व गोष्टी सुरुवातीपासून एकदम कमी होत्या. त्यांचा वर्षानुवर्ष शोषण होत राहिलेलं आहे आणि त्या शोषणातून त्यांना बाहेर काढण्यासाठी हे आरक्षण आहे. ही गरिबी हटाव योजना नाही. तेव्हा तुम्ही ते काही पण कुठला पण मुद्दा समोर आणायचा आणि लोकांना तो पटवून द्यायचा आणि त्याच्यानुसार लढायचं, कारण हे आशाच नसतं. हे सगळं चालतं ह्या भारतीय संविधानानुसार. हे जे भारतीय संविधान आहे हे प्रत्येकाने एकतर वाचायला पाहिजे होतं, आतापर्यंत कोणी वाचलं नाही. आपल्याला तुम्ही आता तुम्हाला आरक्षणाची जास्त गरज भासायला लागली कारण गरिबीसारख्या समस्या समोर आहे. मुळात काय माहितीये का, लोकसंख्या कोणत्या समाजाची किती आहे हे प्रकाशितच झालेलं नाही. मग तुमच्याकडे ही लोकसंख्या कुठून आली, ही 38% तुमच्याकडे कुठून आली, ही 26% तुमच्याकडे कुठून आली, हे अंदाजे काहीत पण तुम्ही फटके मारायचे आणि याच्यामुळे काय होतं, समाजामध्ये द्वेष निर्माण होऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, टीडी बोलतोयच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपला एक विशेष एपिसोडवर विचार करायचा आहे. आज आपल्याला एक विशेष एपिसोडवर आज चर्चा करायची. हा आहे एक व्हिडिओ एटीएम गुरु नावाच्या चॅनलवर प्रकाशित झाला होता आणि व्हिडिओचं टायटल काय होतं, मराठे ओबीसीत आले तर कुणाचं नुकसान, मराठा की ओबीसी, आणि खाली सविस्तर विश्लेषण बघा असं सांगितलंय. पण या व्हिडिओमध्ये काही उणिवायात काही चुका करण्यात आल्यात आणि मराठा समाजाच्या तरुणांसमोर खोटी माहिती फेकण्यात आलेली आहे, जेणेकरून मराठा समाज आणि इतर जे समाज आहेत, जे ओबीसी समाज आहे, यांच्यामध्ये वाद होऊ शकतो. कारण अशा खोट्या न्यूज वारंवार पसरत राहतात आणि इथं काय होतं की सोशल मीडियावर जास्त प्रमाणावर काही पण व्हायरल व्हायला लागले. आता हे जे आहे याच्यामध्ये हे आहेत आशिष मगर सर आणि एटीएम गुरु नावाचा यांचा चॅनल आहे. त्याच्यावर टाकले त्या व्हिडिओमध्ये यांनी काय सांगितलंय, एससी आहेत 13%. आता बघा इथं काय गोळे, एससी त्यांनी सांगितले 13% आरक्षण एससीला आहे आणि त्यांची लोकसंख्या पण 13%. दुसरं त्यांनी सांगितलं एसटी 7% आणि त्यांची लोकसंख्या पण 7%. आणि दोन्हीचं आरक्षण आणि लोकसंख्या हे समान आहे असं त्यांचं मत आहे. 20% 20% आरक्षण आणि 20% लोकसंख्या. पुढे त्यांनी सांगितलंय ओबीसी मध्ये जर पाहिलं तर 19% जे ओबीसी मध्ये येतात, दोन गट केले त्यांनी ओबीसीचे, हे विजय एनटी, त्याच्यानंतर आपण एनटीसी एनटीडी म्हणतो, एसबीसी, असे वेगवेगळे गट केले आणि त्याचं सांगितलं की 13% त्यांना आरक्षण आहे आणि त्यांची लोकसंख्या आहे 26%. आणि हे जे मूळ ओबीसी मध्ये राहतात महाराष्ट्रामध्येही, त्यांची 19% त्यांना आरक्षण आहे आणि 38% त्यांची लोकसंख्या आहे असं त्यांनी सांगितलंय. आता इथं बघा घोळ कुठे आहे. इथं काय सांगितलंय, ओबीसी हा 19 आणि 13 हे दोन भाग त्यांनी केले आणि केंद्रामध्ये जर आपण पाहिलं तर या दोन्हींना मिळून 27% आरक्षण भेटतं. हे आपलं माहिती आहे. दोन्हींना मिळून तिथं ओबीसी मध्ये दोन्हीला पण गणलं जातं आणि 27% आरक्षण मिळतं. या ठिकाणी त्यांनी सांगितलंय 19% आणि 13% यांचं जर एकत्रित आपण केलं तर ह्या दोन्ही ओबीसींची मिळून संख्या आहे 38% आणि 26%, म्हणजे 64% लोकसंख्येमध्ये यांचा सहभाग आहे, म्हणजे ओबीसीचा सहभाग आहे असं त्यांना म्हणायचंय. पण मुळात आणि ते पुढे काय विचारतात, मग एससी एसटी 20%, ओबीसी 64%, यांचं दोघांचं मिळून झालं 14%, मुस्लिम आहेत 16%, मुस्लिम आहेत 16%. पण इथं विशेष बात एक आहे की मुस्लिमांमध्ये काही मुस्लिमांमधली काही लोक पण ओबीसी मध्ये सामील आहेत. मग हे 16% याच्यात मिळवलं तर हे झाले 100%. आणि त्यांनी दुसरीकडे सांगितलं की जे मराठा आहेत, मराठा जवळपास 30 ते 32% आहेत. मग मराठा लोकसंख्या गेली कुठं, असा त्यांचा प्रश्न होता आणि कुठल्याही अभ्यासकानं याचं उत्तर द्यावं असं त्यांचं मत होतं. आता इथं जर आपण पाहिलं तर मुळात काय माहितीये का, लोकसंख्या कोणत्या समाजाची किती आहे हे प्रकाशितच झालेलं नाही. मग तुमच्याकडे ही लोकसंख्या कुठून आली, ही 38% तुमच्याकडे कुठून आली, ही 26% तुमच्याकडे कुठून आली, हे अंदाजे काहीत पण तुम्ही फटके मारायचे आणि याच्यामुळे काय होतं, समाजामध्ये द्वेष निर्माण होऊ शकतो. आता इकडे जर आपण पाहिलं, गुगलला आपण विचारलं, गुगललाच विचारू शकतो ना आपण, अप्रॉक्सिमेटली गुगल आता सांगणार आपल्याला. त्याचं कारण काय आहे की ही जी लोकसंख्या आहे, ही लोकसंख्या किती आहे ह्याची नोंदच आतापर्यंत केलेली नाही.
2011च्या सेन्ससच्या नंतर त्याच्यावर काही आकडेवारी सरकारकडून नाही आली किंवा एखाद्या संघटनेकडून आलेली नाही. आता यांनी काय सांगितलंय, ज्यावेळेस गुगलला आपण प्रश्न विचारला, गुगलला आपण विचारलं होतं महाराष्ट्र डेमोग्राफिक कास्ट वाईज, म्हणजे जातीनुसार महाराष्ट्राची डेमोग्राफी दाखवा. आता त्यामध्ये काय परिणाम आलाय, गुगल आपला सांगतंय द कास्ट वाईज, काय सांगते, द कास्ट वाईज डेमोग्राफिक्स ऑफ महाराष्ट्र आर डिफिकल्ट टू डिटरमाइन ॲक्युरेटली. हे ॲक्युरेटली सांगणं, कास्ट वाईज जे महाराष्ट्राची लोकसंख्या आहे ती सांगणं हे डिफिकल्ट आहे, म्हणजे अवघड आहे, आणि ॲक्युरेट सांगणं अवघड आहे. पुढे काय सांगतंय, सिन्स द 2011 सेन्सस, म्हणजे ॲज अ कास्ट सेन्सस हॅज नॉट बीन कंडक्टेड. 2011च्या नंतर ते कंडक्ट झालं नाही, म्हणजे कास्ट वाईज कंडक्ट झालं नाही. बट व्हेरियस सोर्सेस, पण जे दुसरे वेगळे सोर्स आहेत किंवा दुसरे वेगळ्या साधनांवरून किंवा कोणीतरी प्रायव्हेटली या गणना करत असतं, त्याच्यानुसार थोडासा आधार घेऊन गुगल आपलं इथं उत्तर देण्याचं काम करतंय. काय सांगतंय, बट व्हेरियस सोर्सेस प्रोव्हाइड अप्रॉक्सिमेट फिगर. एक अप्रॉक्सिमेट म्हणजे अंदाजे एक नंबर आपला सांगतो गुगल. काय सांगतंय, मराठा फ्रॉम, मराठा किती सांगितलंय तिथं, मराठा फ्रॉम अबाउट 27%, 27%. हे काय म्हणतात 30 ते 32% मराठा आहेत, पण इथं काय सांगते आपला, एकतर ही जनगणना झालेली नाही, ही मुळात गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायची. पहिली जनगणनाच 2011च्या नंतर जनगणना झालेली नाही अशी की जातीवाईज तुम्हाला कोणी सांगू शकतंय. हे मराठा जिथं दाखवलेत अप्रॉक्सिमेटली, हा शब्द महत्वाचा आहे, अंदाजे, अंदाजे मराठा लोकसंख्या 27%, हे सांगतात 30 ते 32%. दुसरं, ऑफ द पॉप्युलेशन वाईल अदर बॅकवर्ड क्लासेस, इथं आला ओबीसी. ओबीसी किती दाखवतंय, ओबीसी एस्टिमेटेड ऍट 33.8%, 33.8% ओबीसी असं इथं दाखवतंय. किती, 33.8, इन्क्लुडिंग कुणबीज, धनगर्स एक्सेट्रा. त्याच्यामध्ये कोण इन्क्लुडिंग म्हणजे कोण त्याच्यामध्ये सामील येतं, तर त्याच्यामध्ये कुणबी सुद्धा आहे. जे मराठा ज्यांना कुणबी सर्टिफिकेट अगोदरच भेटलेत किंवा ज्यांची गणना कुणबींमध्ये केली जाते, ते कुणबी पण ह्या ओबीसी मध्ये धरले गेलेले आहेत. अंदाजे, अप्रॉक्सिमेटली, अंदाजे कुणबी, धनगर आणि बाकीच्या माळी असतील, वंजारी असतील, या सर्व जातींचा याच्यामध्ये समावेश होतो. त्याच्यानंतर पुढं द शेड्यूल कास्ट, म्हणजे एससीचं पॉप्युलेशन इथं दाखवलंय 11.8%, म्हणजे 11.8% एससीची लोकसंख्या असेल, एक अंदाजे हा. पण त्याच्यानंतर पुढं शेड्यूल ट्राईब, एसटीची किती दाखवली आहे, पॉप्युलेशन कॉन्स्टिट्यूट्स, एक मिनिट, एससी आणि एससी इथं दाखवले, एससी दाखवले 11.8% आणि एसटी दाखवलंय 9.4%. आता इथपर्यंत आलं. त्याच्यानंतर पुढे मुस्लिम पॉप्युलेशन हे 12% असेल असं दाखवतो. काय दाखवतंय, गुगलला ज्यावेळेस आपण सर्च करतो, आता नवीन गुगलची डेव्हलपमेंट आहे की एआय द्वारे ते आपला काय रिझल्ट देतं, आणि हे एआय चे रिझल्ट आहेत. आणि पुढं ब्राह्मिन्स कॉन्स्टिट्यूट अराउंड 3 to 4%, ब्राह्मण दाखवले 3 ते 4%. जर आपण पाहिलं तर हे पहा, कास्ट वाईज इस्टिमेटेड पॉप्युलेशन पर्सेंटेज, इस्टिमेटेड आहे आणि हे इनकम्प्लीट आहे. याचं पुढं आता कास्ट वाईज जे पॉप्युलेशन आहे हे भविष्यात येण्याची संभावना आहे, बऱ्याच लोकांचं ते मत आहे. आणि याच्यामध्ये मराठा आपला 25 ते 27% याच्या आसपास आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, शेड्यूल कास्ट एससी हे 11.8%, ओबीसी 33.8%, एसटी 9.4% आहेत, मुस्लिम 12% आहेत, ब्राह्मण आहेत 3 ते 4%, नोमॅड आहेत 8.70% आणि बुद्धिस्ट आहेत 5.81%. आता यांचं जरी आपण पाहिलं तर याच्यामध्ये यांची सगळ्यांची जर बेरीज केली तर 109% जाते, 109. आणि पुढं इथं 1-1% गॅप दिलाय, 3 ते 4% किंवा
आणि इथं 25 ते 27, याने 3 ने वाढलंय. 109 ते समजा 112% हे जातं. 109 पॉईंट काहीतरी, 109 पॉईंट काहीतरी जाईल. म्हणजे 109 ते 112% लोकसंख्या जाते. पण याच्यामध्ये काय आहे, हे अप्रॉक्सिमेटली आहे सगळं. इथं कोणीही जनगणना केलेली नाही आणि कोणीही जनगणना केलेली नसेल तर आपण असं मोकार काही पण पसरवण्यात अर्थ नाही आणि तसं करू नये. माझी विनंती आहे की मगर सरांना, तुम्हाला आम्ही नेहमी पाहतो, तुमच्याकडून तरी जातीवादाच्या काही अपेक्षा नाहीत. तुमच्या व्हिडिओमध्ये आम्हाला वारंवार असं दिसायला लागलंय की तुम्ही एकाच जातीकडे झुकलेले दिसतात. शिक्षकामध्ये तो गुण असणं बरं नाही. आणि बाकीच्या जातीचे जे लोक आहेत, आता ओबीसी मध्ये तुम्ही आल्याच्या नंतर ओबीसीचं नुकसान होत असलं तर ओबीसी त्याच्यासाठी संघर्ष करणारच आहे. तो रस्त्यावर करायचा असेल, विधान भवनात करायचा असेल. कारण एखाद्याचा ओबीसी म्हणजे जे लोक, ओबीसी मध्ये जे लोक आहेत ते गावाच्या बाहेर राहणारे लोक आहेत आणि त्या गावाच्या बाहेर राहणाऱ्या लोकांना मान सन्मान या सर्व गोष्टी सुरुवातीपासून एकदम कमी होत्या. त्यांचा वर्षानुवर्ष शोषण होत राहिलेलं आहे आणि त्या शोषणातून त्यांना बाहेर काढण्यासाठी हे आरक्षण आहे. ही गरिबी हटाव योजना नाही. तेव्हा तुम्ही ते काही पण कुठला पण मुद्दा समोर आणायचा आणि लोकांना तो पटवून द्यायचा आणि त्याच्यानुसार लढायचं. कारण हे आशाच नसतं. हे सगळं चालतं ह्या भारतीय संविधानानुसार. हे जे भारतीय संविधान आहे हे प्रत्येकाने एकतर वाचायला पाहिजे होतं. आतापर्यंत कोणी वाचलं नाही. आपल्याला तुम्ही आता तुम्हाला आरक्षणाची जास्त गरज भासायला लागली कारण गरिबीसारख्या समस्या समोर यायला लागल्या. आणि गरिबीसारख्या समस्या कशामुळे समोर यायला लागल्यात की आपल्या शासनाने एवढे दिवस स्वातंत्र्य भेटल्यापासून जे आपले शेजारचा देश असेल, चीन असेल, तिथं खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आणि आपल्या इकडे झेडपीच्या शाळा सुद्धा बंद पडायला लागल्यात. आणि इथं काय होणार आहे, झेडपीच्या शाळा बंद पडल्याच्या नंतर हेच ओबीसीचे, घिसाळी जमातीचे लोक असतील, कैकाडी जमातीचे लोक असतील, त्यांच्यामध्ये एकतर किंवा पारधी समाजाचे लोक असतील, या लोकांमध्ये शिक्षणाचा दर खूप कमी आहे आणि त्या लोकांना गावातल्या एकीकडे शाळा बंद करायच्या आणि त्याच्यातून एखादं लेकरू जर शिकलं आणि काहीतरी करायचं त्यांनी ठरवलं आणि पुढे गेल्याच्या नंतर आरक्षणामध्ये तुम्हाला चांगल्या शाळेमध्ये इंग्लिश मिडियमला शिक्षण भेटणार आहे इथून पुढे. कारण त्या मार्गाने आपण चाललोय. जास्तीत जास्त हे जे सुधारित समाज आहेत यांचे मुलं आपल्या इंग्लिश मिडियमला पाहायला भेटतात आणि गावातल्या शाळा ज्या दिवशी बंद पडतील त्यावेळेस मग हे ओबीसीचे जे बाकीच्या जाती येतात, 350च्या आसपास ज्या जाती येतात, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या हक्कापासून तुम्ही एकीकडे वंचित करणार आणि दुसरीकडे आरक्षणात त्यांना शिकले तरी पण त्याचा काही उपयोग होणार नाही असं करून टाकतात. आणि नंतर या मुलांना शिकावंच नाही म्हणजे पुन्हा त्या समाजाला तिथंच नेऊन घालायचं. जे हजारो वर्षात त्यांनी जी गुलामी सहन केली त्या गुलामीत पुन्हा ढकलायचा प्लॅन आहे का, असं आमच्या ओबीसीच्या लोकांना वाटायला लागले. आणि याच्यावर आता हे बारकाईने ह्या काही चुका समोर यायला लागल्यात, त्याच्यामुळे आम्ही विचार करायला लागलो. आता आम्ही इथून पुढं की याच्यामध्ये नेमकं चाललंय काय, ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही अभ्यास करणार आहेत. हे आरक्षण इथून पुढे आपल्या चॅनलवर आरक्षणाबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचं काम करणार आहे. कारण हा देश या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार चालतो. तुमच्या मनानुसार, तुमच्या संख्येनुसार किंवा तुमच्या दादागिरीनुसार हा देश चालत नाही. हा देश या संविधानानुसार चालतो. त्यामुळे आम्ही संविधानिक मार्गाने या सगळ्या गोष्टींचा विचार करू आणि जर खरंच आमच्यावर अन्याय होत असला तर आम्ही लढणारच. लढल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. कारण जर आपल्या समोर काही चुकीचं होत असेल तर आपल्याला लढलंच पाहिजे आणि आपण जर लढलो नाही तर किमान लढणाऱ्यांना साथ द्यायला पाहिजे. सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण अशा फेक न्यूज पसरू नयेत आणि लोकांमध्ये गैरसमज होऊ नयेत. हे जे 109, 110% होतंय याच्यात आमची पण आहे की तुम्ही करा ना, कास्ट वाईज सेन्सस करा, जातीय जनगणना करा, त्याला आमचाही सपोर्ट आहे. या शाळा वाचवायला मदत करा. कारण शासन नुसता टॅक्स घेतंय आणि ह्या कसल्या तरी दुसऱ्याच नादात लावून द्यायचं. कोणाला आरक्षण पाहिजे, कोणाला काय पाहिजे, एकतर सरकारी काहीच ठेवलं नाही. आरक्षणाचे वाद उभा करायचे आणि मुख्य प्रश्नांपासून आपला डोळा दुसरीकडे वळवायचा, लोकांना दुसरं काहीतरी दाखवायचं, अशी प्लॅनिंगच्या नुसार असं करायचं. आणि ते ज्या समाजाने वर्षानुवर्ष गुलामीसारखे दिवस काढले त्याला आणखी गुलामीतच ढकलायचं, हे काय चालणार नाही. कारण याच्यामध्ये काय होतं, ओबीसी ह्या छोट्या छोट्या जाती येतात. कुठल्याही गावामध्ये गेलं तर 4 घरं 8 घरं काही काही ठिकाणी जास्त असू शकतात आणि त्यांना एकत्रित केलं जाऊ शकत नाही. तुम्ही त्यांना धमकावता किंवा काय होईल असं संविधानानुसार चालणाऱ्या, लोकशाही मार्गाने चालणाऱ्या या देशामध्ये घडू शकत नाही. आणि घडत जर असेल तर त्या आम्ही होऊ देणार नाही, हे मात्र निश्चित आहे. भेटावंच तुम्हाला आरक्षण, ही आमची पण सर्वांची इच्छा आहे. आजपर्यंत मी या विषयावर कधीच बोललो नाही. भेटावं ही आहेच इच्छा, पण कसं की दुसऱ्यांचं नुकसान न करता. दुसऱ्यांचं नुकसान करता ते तुम्हालाही फसणार नाही आणि तुम्ही कसं त्याला म्हणजे ऍक्सेप्ट करू शकतात ते तुम्ही ऍक्सेप्ट करू नका. जो न्याय असेल
त्या न्याय प्रत्येकाला भेटलाच पाहिजे, फक्त तुम्हाला भेटावून बाकीच्यांना नाही असं नसायला पाहिजे. आपली मानसिकता सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची असायला पाहिजे. कारण हे जर ओबीसी हे आहे तिथं किती 34% आहेत, हे 33.8% आहेत. यांना जर मागासच ठेवलं तर आपल्या देशातला 33% लोक मागास राहणार आहेत. हा विचार करा. सर्वांना भेटू द्या, सर्वांना पुढे द्यायची संधी भेटू द्या. याच्यावर सर्वांनी एकत्र येऊन कुठंतरी विचार करण्याची गरज आहे. नुसतं आरक्षण मला पाहिजे किंवा काही मला पाहिजे या गोष्टीवर भांडत बसायचं आणि सरकार जे आपल्याकडून टॅक्सचा पैसा घेतं त्यातून जे चांगले कामं करायला पाहिजेत, आपल्या देशाचा विकास किती व्हायला पाहिजे होता आतापर्यंत. चीन बरोबर आपण स्वतंत्र झालो, त्यांच्या लेवलला नाही जाऊ द्या, पण किमान आरक्षणासाठी लढण्याची वेळ आपल्यावर आली नसती एवढा तरी पुढे न्यायला पाहिजे होता आतापर्यंत आपल्या राज्यकर्त्यांनी. आणि कुठल्या समाजाचे ते राज्यकर्ते आहेत त्याचा विचार करा. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. फक्त कुठंतरी नुसतं काहीतरी फेकायचं तोंडातून, काही विचार करायचा नाही पाठीमागचं पुढचं, आणि गैरसमज लोकांमध्ये पसरायचे हे सर्वांनी बंद करा. जय हिंद. विशेष म्हणजे कांगणे सरांना पण माझी विनंती आहे की तुमच्या जवळ असणारे तुमचे गुरु, तुम्ही यांना गुरु मानतात, तुम्ही म्हणतात की हे आमचे गुरु येतं, आणि तुमचे गुरु जर अशा चुका करत असतील तर तुम्हीच त्यांना सांगू शकतात. एका जातीकडे तुम्ही याचा सर्वांगीण विचार करा. फक्त एका जातीचा फायदा आणि तिथून आपला सबस्क्रायबर भेटते म्हणून आपण काहीतरी करायचं असं नाही करायचं. हा देश सर्वांचा आहे. आपण प्रतिज्ञा करतो लहान असतानापासून, त्याच्यावर जागण्याची ही वेळ आहे. जे शिकलेले लोक आहेत त्यांनी तरी किमान या गोष्टींना बळी नाही पडलं पाहिजे आणि सत्याची साथ दिली पाहिजे. सत्याची साथ द्यायची म्हणजे ओबीसीवर इतक्या दिवस झालेला अन्याय, आणि आज पण ओबीसी गावामध्ये कुठं राहतो, ओबीसीची परिस्थिती काय, कैकाडी समाज असेल, महार समाज असेल, मांग समाज असेल, आमचे SC ST मधले, त्यांच्यामध्ये शिक्षणाची पातळी किती वाढली. फुकटचं शिक्षण जे सरकारने द्यायला पाहिजे त्याच्यावर ते बंद होत चाललंय, पण तिकडे कोणाचं लक्ष द्यायचं काही म्हणजे संबंधच नाही असं लोकांना वाटतंय. आणि कुठंतरी जातीचे मुद्दे पुढे करायचे, नवीन नवीन मुद्दे आणायचे आणि त्याच्यावर लढत राहायचं, आणि सर्वांसाठी जे काम सरकारने करायला पाहिजे तिकडे सरकार लक्षच देत नाही. तुम्हाला इकडे झुंबड लावून द्यायची आणि काय होतं मग त्यांना हे काम त्यांना पण माहिती आहे. लोक जात धर्म या मुद्द्यावर आल्याशिवाय आपल्या पाठीमागे कायमस्वरूपी राहत नाहीत. आपल्या कामाला आपल्याला काम करावं लागेल हे जर विषय नाही आणले तर, आणि त्यासाठी तुम्हाला असं भरकटलं जातं आणि आपण त्याच्यातच भरकटत जातो. त्याच्यामुळं हे 109 112 हे झालं असेल, पण हे अप्रॉक्सिमेटली फिगर आहे हे लक्षात घ्या. आणि या प्रकारे असं आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल, आणि हे अप्रॉक्सिमेटली तुम्ही पण आकडे कुठून तरी असेच उचलले असतील, कुठंतरी व्हॉट्सअपला काही पण फिरत राहते, त्याच्यावर पण कुणी पण पुढे काही सर्क्युलेट करू नये. किमान जिम्मेदार लोकांनी असं करू नये एवढीच विनंती आहे. आणि मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.